आज आपण बनवणार आहोत साबुदाणा कटोरी चाट। तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी साबुदाणा लागणार आहे। 1 वाटी साबुदाणा आहे तो स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतलेला आहे आणि 1 तास मी भिजायला ठेवला होता। आता छान साबुदाणा भिजलेला आहे आणि त्यासाठी 2 वाटी तरी आपल्याला घट्ट असं दही पाहिजे, ते फेटून घ्यायचं। अनारचे दाणे, थोडंसं सेंधा नमक, थोडंसं लाल तिखट आणि 2-3 हिरवी मिरची। उकडलेले 2-3 आलू घेतलेले आहेत आणि आता इथं आलू मी छान असे मॅश करून घेत आहे। आलू मॅश करून घेतल्यानंतर त्यामध्ये भिजलेला आपला जो साबुदाणा आहे तो टाकून घ्यायचा। साबुदाणा टाकल्यानंतर क्रश केलेली हिरवी मिरची टाकून घेतली। थोडंसं सेंधा नमक चवीप्रमाणे टाकायचं आणि हे तिन्ही मिक्स करून घ्यायचं हाताच्या साहाय्यानं। छान आपण जसं साबुदाणे वडे बनवतो त्यासाठी जसं बनवतो त्याच प्रकारे हे बनवून घेतलेलं आहे। आणि इथं चाळणीच्या साहाय्यानं पहा मी कटोरीचा शेप देऊन आता तेलात तळून घेणार आहे। आणि काही वाटीच्या साहाय्यानं पण मी कटोरी बनवल्या होत्या। कटोरी थोडीशी वाटीचीच मला छान वाटली, कारण चाळणीमध्ये काही एवढा छान शेप आला नाही। आणि अशा प्रकारे मी ब्राऊन रंग येईपर्यंत छान अशा खरपूस तळून घेतलेल्या आहेत तेलामध्ये टाकून। आणि हा बनला आपला कटोरी चाट। पहा खूप सुंदर असा टेस्टी बनलेला आहे, नक्की ट्राय करा।